अरे यार फालतू गिरे काय? अरे ऐसा कोई खेलता है क्या? अरे वाट लावली यार. अरे काय यार, आई बाई तर डायरेक्ट बॉल होता, फ्रंट फुटला येऊन खेळायचं टाकून ते बॅक फुटला यॉर्कर झाला ना यार. अरे पण ते तिथे खेळताय, तू इथे का बोलतोय? आई ते इंटरेस्टिंग मॅच आहे, तू निघ यार. मला आवाज कमी कर. नाही मी नाही नाही मी नाही. थांब यार आई, ते इंटरेस्टिंग मॅच आहे. आवाज कमी करा तू. नाही आलीस यार. तू आज लवकर? अगं ते बरी आहेस ना? अरे मार ना अभी, मार ना यार तू, आता मार. आवाज कमी कर. जा पाणी घेऊन ये माऊसाठी जा. अगं आई एवढं काही नाही, मी ओके आहे. मग लवकर का आलीस? अगं मला आजच कळलं की हॉस्पिटलमध्ये आजपासून माझी नाईट ड्युटी सुरू होती. ठीक आहे. ए हा, बरी आठवण झाली. हा गाजर हलवा फ्रीज मध्ये ठेव ना, मी संध्याकाळी. अरे विजय असं काय करतो? मला हवा आहे वेड्या. मी एकाच वाटी खाल्ली होती यार. मी तर काहीच नाही खाल्लंय विजय. मग चूक तुझी आहे यार, मी काय करू? माझी काय चूक? हा संध्याकाळपर्यंत खराब होणार आहे, मी आता खाऊन टाकणार. मी देणार नाही, मी देणार नाही. संध्याकाळी मी सकाळी माऊ मी देणारच नाही. मी फोनच करते बाबांना. मी फोन करते बाबांना. मी खरं सांगते. आता पाठ केले ते ना. ए माऊ प्लीज यार. नाही हे अगं पण तू हॉस्पिटलमध्येच का नाही खाल्लंस मग? हे का कोणासाठी घेऊन गेली होतीस? नाही ते हॉस्पिटलमध्ये का नाही खाल्लं? चूक तुझ्या. आई मला देतो डबा, मी खाणार. अरे नाही ना, काय माझी काय चूक आहे? तू दे बरं इकडे. काय दे बरं? नाही मी देणारच नाही आता. माऊ काय? अरे मैं क्या बोल रहा है? तेरी मेरी यारी तो हर बार बाबा को क्यों बीच में ला रही? मैं ला रही. हाँ? मैं बाबा ला रही. तू ला रही? देणार आई हा मारतोय आई सांग मला. मी खरंच विंजा इकडे ये. निशा ऐक ना, आज कस्तुरी आली होती ना? हो, त्यांची नाईट ड्युटी म्हणून ते घरी गेले. घरी गेली? अरे यार, नाईट ड्युटी. सर. येस. ती कस्तुरीला अचानक नाईट ड्युटी. हो, नाईट शिफ्टला असलेली ना 6 दिवस लिव्हवर घ्या, त्याच्यामुळे तिच्या जागी मी कस्तुरीला बोलवलंय. पण डोंट वरी, तिचं काम तेच राहील, त्यामध्ये काही बदल नाही. नाही बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. राऊंड झाला तुझा? हो, माझी राऊंड झाली. ओके सर. नाही मला पण जर म्हणजे नाईट ड्युटी मिळाली तर. का? म्हणजे ती बाबांकडे बघते ना, आणि माझं आणि तिचं कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे म्हणून. डॉक्टर सौरभ, वाय यू आर सो वरीड? एनिवे तू सकाळी बाबांकडेच असतोस, आणि आय थिंक कस्तुरी इज केपेबल टू हँडल ऑल द थिंग्स प्रॉपरली, त्यामुळे नो नीड टू वरी. ओके सर. बघ सौरभ, तू मला माझ्यासोबत डे शिफ्टला लागणार आहेस, त्यामुळे मी तुला नाईट शिफ्ट नाही देऊ शकत. ओके, डोंट वरी, टेक केअर. मम्मी भाज्या आणल्या. डोक्यावर ठेव मग आता. सगळ्या भाज्या आणल्या. सगळ्या आणल्या? हो. गाजर आणले का? गाजर आधी घेतले. बनव आता हलवा. हो. येतो का बनवता? येतो. का मोबाईल बरोबर बघून बनवणार? नाही, येतो मला. गाजर किस्सा येतात का? हा येतात ना. छान आहे. हा शिरक्या, हे तुझ्या आमदाराला सांग मम्मीला फोनवर बोलायचंय. काय वेळ नाही? ए शिरक्या, वेळ नाही? मम्मी आहो ते देवानं वेळ काढली तर कसं होणार? काय
काय विसरला का तुझा आमदार? आ विसरला का आमदार तुझा? नाही नाही, कुणी माणसं गोळा केली, कुणी काय केलं, विसरला का? हा आमदाराला सांगायचं वेळ काढायचा. मम्मीला नाही ऐकायची सवय नाही, आणि मम्मीने नाही ऐकलं ना तर काय करते ते बघ. हो मम्मी हो. धुवून घ्यायच्या आधी गाजर ठेव. धुवून घ्या आधी. मम्मी हा? मिळाला आमदारला वेळ. आमदार बीजी आहे, जरा होल्ड करा. गाजराचा हलवा आवडतो का? हो मम्मी आवडतो ना. सपना जास्त कर ग हलवा. लक्ष ठेव रे. हा मम्मी. आमदार अगं आज आज म्हणजे आजपासून. तू जगातला पहिला माणूस आहे जो नाईट शिफ्ट मागून घेतोय. मग त्याच्यात काय आहे एवढं? का हवी आहे तुला नाईट शिफ्ट? का हवी आहे मला नाईट ड्युटी? तेच विचारते मी, का हवी आहे तुला नाईट शिफ्ट? का हवी आहे? गुड क्वेश्चन, गुड क्वेश्चन. का हवी आहे? हा हे बघ काय आहे, नाईट शिफ्ट मला याकरता हवी आहे कारण हे बघ मी कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे तुला माहिती आहे ना. हा तुला माहिती, आणि तुला हेही माहिती आहे की मी घरापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये वेळ घालवतो, बरोबर की नाही? सो मला वाटतं की नाईट शिफ्टला पेशंट्स एकटे असतात सिंधू, त्यांना गरज असते का, नातेवाईक सगळ्यांचे येत नाहीत. सो मला वाटतं की माझी गरज आहे नाईट शिफ्टला. मी गप्पा मारीन पेशंट्स बरोबर, प्रॉब्लेम समजून घेईन. मला कळली तुझी गरज काय. काय नाही, नाईट शिफ्टला तुझ्या बरोबर एक नवीन पेशंट सुद्धा असेल ना इथे. कोण? तुला काय वाटलं मला काहीच समजत नाही, मला काहीच कळत नाही? सरळ सांग ना, कस्तुरीसाठी नाईट शिफ्ट मागून घेतोयस? नाही. ओके, असं काही नाही. अच्छा, असं काही नाही. काय रे, अजिबात नाही. अच्छा, कस्तुरीची नाईट शिफ्ट सुद्धा आजपासूनच सुरू होतीये. हो, मला नाही माहित. तुला माहित नाही? खरंच नाही माहिती मला. ग भोळा ग, माझा मित्र भोळा. मला सांगतोस की मी ऍक्ट्रेस आहे आणि तू काय करतोयस? केवढी नौटंकी. नौटंकी? काय अगं, तुला माहितीये ना मी कसा आहे. एक नंबरचा नाटकी आहेस तू. अरे कस्तुरीची नाईट शिफ्ट सुरू होतीये म्हणून तुला आजपासून नाईट शिफ्ट हवी आहे. आई डबा दे ग. विजय काय खाली घे. पाय काढ ना विजू. आई अगं तिकटाचा डबा दिलायस तू. उठ ना. अरे उठ. सॉरी विजय पाय काढ ना. काय त्रास आहे यार. मग बसू नकोस ना माझ्या गोष्टींवर, उठ. अरे माऊ. ए विजू, थांब, थांब. विजू मी खरंच बाबांना सांगे ना, तुझं खूप अति चाललंय आता. काय ते झालं? ए, काय रे? कुछ नाही कुछ नाही. लक्ष्मी जेवायला वाढ लवकर. भूक लागली खूप. हा कावळ्यावर वाटलं पोटाला. चला उरक लवकर उरक. विजू सर जरा पलीकडे. हा चल नीट बस, जरा नीट बस. आण ग लवकर. अरे वा, हलवा अजून संपला नाही. ओ हॉस्पिटलचा डब्बा येतो इकडे द्या. हॉस्पिटल म्हणजे? अहो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. मग आधी सांगायचं ना. हा सॉरी. तू आता पण हॉस्पिटलला कसं काय चालली? ते आजपासून नाईट शिफ्ट लागले ना माझी, म्हणून. पण सकाळी गेली होतीस ना तू? अहो तिला पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कळलं, म्हणून त्या सकाळी लवकर आली होती. असं कसं? शिफ्ट चेंज झाली ते सांगायला पाहिजे ना. नाही बाबा, सांगितलं होतं मला, फक्त ते माझ्यापर्यंत पोहोचायला जरा उशीर झाला. कसला हलगर्जीपणा आहे हा? चल मी येतो तुझ्या बरोबर, हॉस्पिटलला सांगतो शिस्त म्हणजे काय असतं ते. हो बरोबर आहे बाबा. नाही बाबा, काही येऊ वगैरे नका तुम्ही. खूप वेल मॅनर्ड आहे हॉस्पिटल, डोंट वरी. बरं ठीक आहे, चल मी तुला सोडायला येतो. कशाला? नको, आत्ताच आलाय, आराम करा जरा. आई ऐक ना, त्यांना वाढ ना जेवायला. विजय
तुझा सोडू दे. अरे यार जा ना यार, जा. ठेव. जा लवकर. पैसे द्या पेट्रोलला. हा थांब. ठीक आहे, जा. 200 रुपये टाक. 200 रुपये टाक ना, जेवढ्याच आहे तेवढं टाक ना. भाऊ जा. हा येते. हेल्मेट राहील. हेल्मेट, अरे घे ना हेल्मेट. आणि व्यवस्थित चालव गाडी. मग मला सांगा कशी चालवली ती. हा. ए विजा काय रे, काय हळू चालवायची ना गाडी जरा. यार तू जरा चिल मार ना, एवढं काय घाबरायचं. घाबरत नाही पण हळू चालवायची गाडी, कळलं. अरे ती प्राजक्ता बसते, तिला भीती वाटत नाही, तुला कसली भीती आहे का. बाबांना माहितीये का रे प्राजक्ताबद्दल. स्लो चालवीन उद्यापासून. उद्यापासून नाही, आत्तापासून. जाताना नीट जा, हळू जा. चल निघतो, बाय. बरं ऐक, थँक्यू. थँक्यू की जरूरत नाहीये. चल आता है. हे माऊ, ये चांद सा मुकड़ा आज खिला खिला क्यों है. क्या बात है जाने मन. काहीच नाही, माझा चेहरा नेहमी असाच असतो. माऊ एक विचारू. विचार ना. हा गाजर हलवा तू तुझ्यासाठी नाही आणलास ना. असं का विचारतोयस. ए चल चल पक्का मत, मैं क्या येड़ा है क्या इधर. ये गाजर हलवा खुद के लिए कोई हळूहळू सुबह उठ के बनाता है क्या है? हे बघ या सगळ्या गोष्टी ना आपल्यापासून लपून राहत नाही, आपल्याला सगळं माहिती. काल ते सर आलेले त्यांच्यासाठी आणलंयस ना. हे खाई नाही नाही. कोणते सौ 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 सौरभा सौरभा. ए विजा तू निघ बरं, मला उशीर होतोय. जा. नहीं 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 नहीं, दोस्त दोस्त का ना रहा, बाप बेटे का ना रहा, भाई बहन का ना रही, कुछ नहीं कुछ नहीं. मी बाबांना सांगे ना आता. बाबांना का नेहमी मध्ये आणायचं तुला. बरं खुद के हाथ से बनाया ना तो खुद के हाथ से खिलाओ. तू ताबडतोब निघ आता. चल चल निकलता है. हा बोल मम्मी. काय करतो माझा सौरभ. काम. कामात असशील ना, माहितीये मला. कामात असशील, कोणाची तरी हाड जोडत असशील. आणि काय. नाही नाही नाही, मी न्यूरो सर्जन आहे, ऑर्थोपेडिक नाही मम्मी. अच्छा, जो कोण पण आहे आपल्या काही डोक्यात शिरत नाही बाबा. कधी येणार घरी. मी लवकर घरी पोचायचं, कळलं का. आज तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवली. ए सपना, गॅस कमी उठेव. हा बोल. तुला नाही रे, त्या सपनाला बोलते. बोल बोल बोल. बर मी निघालो की फोन करतो तुला. लवकर लवकर लवकर, वाट पाहती मम्मी. आणि बोल ना, काय काम होतं. ए सौरभ, मी कामाशिवाय तुला फोन करू शकत नाही का. नाही असं काही नाही. मस्करी केली. ठेवा आता फोन. चल बाय. आज पण 10-15 मिनिटं थांबले असते तर काय फरक पडला असता. आता हा गाजर हलवा कोण खाणार. कोण म्हणजे मी. माझ्यासाठीच केलाय ना गाजर हलवा. ते तू भी कायस, बस ना. बस. तू एवढं प्रेमाने माझ्यासाठी सरप्राईज म्हणून आणलास हलवा, मी न खाता जाईन का. हा बरं ते सगळं जाऊ दे. सकाळपासून काही खाल्लं नाहीये मी, हा गाजर हलवा खायचा म्हणून. सर तुम्ही ओके आहात ना. हो. अरे ओके. लाईटला पण आत्ताच जायचं होतं. तू थांबा. बस मी आलोच, 1 मिनिट.
वेळेला तयार आहे मी. सर मी काय म्हणते, आपण बाहेर जाऊन खायचं का? नाही नाही, काही गरज नाही. हे बघ, कंपनी छान असेल ना तर काही फरक पडत नाही. आत खाल्ला काय बाहेर खाल्ला काय सेमच, राईट? वा, हलवा खातो. कसा झालाय? नाही आवडला? नाही. अगं खूप छान झालाय. काय म्हणजे अगं की मी किती दिवसांनी खातोय हलवा माहितीये का तुला? एक नंबर हा कस्तुरी, फारच भारी. अरे काय झालं? नाही ते तुम्ही नीट म्हणजे तुम्हाला नीट दिसत नसेल ना. ए तू खा ना. सर नको, मला नाही. अगं नको काय? नाही नाही असं नाही, हे घे. अगं घे 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 घे. संपला. अय्या, अजून आणायला हवा होता ना जरा. हो ना. बिजू पण ना. पण थँक्यू हा कस्तुरी, खरंच थँक्यू. तू लक्षात ठेवून एवढा हलवा आणलास. अजून आणायला हवा होता ना. हो सर एक इमर्जन्सी केस आले, क्रिटिकल आहे. क्रिटिकल आहे? बरं ओटी तयार करा, मी आलोच. सर फॉर्मॅलिटीज नंतर, पेशंटचा जीव महत्वाचा आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला? जा पटकन पुढे, मी आलो. ओके सर. काय झालं मम्मी? छोटा भाई येत आहेत ना आपल्या लवकर? उशीर होतोय, कुणीतरी गचकतोय. मग हलवा फ्रीज मध्ये ठेवू का? का नाही, आल्यावर करते गरम पुन्हा. कुणीतरी थंड होतोय म्हणून हलवा थंड झाला नाही पाहिजे शिवा. हा मम्मी, कळला तुमचा इशारा आपल्याला. हलवा थंड होण्याच्या आत सौरभच्या पोटात गेला पाहिजे शिवा. पोचणार मम्मी, काळजी करू नका, पोचणार. हा जा आता. सर मला तर तो ऍक्सिडेंट कमी आणि हल्लाच जास्त वाटतोय. हा? हो ना, म्हणजे केवढं मारलंय. पण सर मला एक गोष्ट खूप आवडली आहे तुमची. काय? म्हणजे तुम्ही त्यांची काही माहिती न विचारता सरळ त्यांना ऍडमिट करून घेतलं. हो, कारण माझी ट्रीटमेंट त्याच्यावर अवलंबून नाहीये ना. काय आहे, श्वास बंद करणं सोपं आहे, श्वास चालू ठेवणं चॅलेंजिंग आहे. पण मला ना त्या पेशंटची खरंच काळजी वाटते, कारण खूप ब्लड वाहून गेलंय. सर तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या सोबत. आपण वाटल्यास दिवस रात्र एक करू, पण त्या पेशंटला बरं करूया आपण. आणि विचार करा ना, ते बरे झाले तर आपल्याला भाईंना कोमातून बाहेर काढायचा एक वेगळाच नवीन कॉन्फिडन्स मिळेल. काय म्हणालीस? भाईंना कोमातून बाहेर काढायचा एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळेल ना.